भारत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकच बहीण उर्वशी ठाकरे असल्यानं यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर साजरी होणार आहे। रवींद्र धंगेकरांची पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। घोटाळ्यामधून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, धंगेकरांची माहिती। अकोल्यामध्ये वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का। वंचितचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश। खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्ष प्रवेश। बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा यंदा वादाच्या भोवऱ्यात। राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे बाबासाहेब पाटील यांचं मुख्यमंत्री आणि शरद पवारांना पत्र। खासगी संस्थेकडून शासनाच्या स्पर्धा हायजॅक केल्या जात असल्याचा आरोप। दिल्लीमधल्या ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेलेल्या महिलेचा अपमान। सलवार कमीज मांडी घालून जेवण्यावरूनही सुनावलं। कोल्हापुरी चपल्याऐवजी क्लोज्ड शूज घालावे तर मांडी घालून बसण्यालाही ताजच्या मॅनेजरचा विरोध। धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल। खरेदी केलेलं दूध काही तासातच झालं खराब। उकळल्यानंतर दूध रबरासारखं झाल्याचा व्हिडिओ समोर। दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी। वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती वादातून चाकू हल्ला। हल्ल्यामध्ये मानेवर धारदार चाकूने वार केल्याने एकाचा जागीच मृत्यू। 4 जण जखमी। जखमींवर तत्काळ वाशिम येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कमळाची फुलं काढायला गेलेल्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातल्या नीलज गावातली घटना। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी कमळाच्या फुलाला मोठं महत्त्व। वाशिमच्या पाटणी चौक येथे एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये 40 क्विंटल सोयाबीन गोणीला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना। ठाण्यामध्ये रात्री 4 वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग। कळवा परिसरामध्ये सायबा हॉल, पाटीलवाडी, माझीवाडा आणि त्यासोबतच बाळकुंभ या परिसरामध्ये लागली आग। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट। वाशिमच्या रिसोडमध्ये 4 व्यापाऱ्यांची दुकानं चोरट्यांनी फोडली। चांदीचे शिक्के आणि 45,000 रुपयांचा ऐवज लंपास। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाचा हैदोस। चालत्या दुचाकीस्वाराचा या बैलानं दिलेल्या धडकेमध्ये मृत्यू। पिसाळलेल्या बैलाला आवर घालण्यासाठी खोपोलीमधील रेस्क्यू टीमला पोलिसांकडून पाचारण। मीरा रोडच्या काशीमीरा परिसरामध्ये ग्रीन व्हिलेज संकुलामध्ये एका इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट। गॅस गळतीमुळे घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। स्फोटामध्ये तरुणी जखमी, उपचार सुरू। बुलडाण्यामध्ये शेतकऱ्याची 6 एकर परिसरातल्या सोयाबीन गंजी अज्ञातानं पेटवली। लोणार तालुक्यातील पांगरापोळ येथील घटना। ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान। सांगली शहरासह जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी आणि त्यासोबतच ऊसतोडणीची कामं खोळंबली। तसंच ऊसतोड मजुरांचेही हाल। जळगावमध्ये घर मालकानं कोणतंही कारण न सांगता घरामधल्या सामानासह वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढलं। त्यामुळे वृद्ध दाम्पत्यावर ऐन दिवाळीमध्ये उघड्यावर राहण्याची वेळ। सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायनानं नाशिककरांची आजची दिवाळी पहाट समृद्ध। आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीनं गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानामध्ये करण्यात आलं होतं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकच्या मालेगावमध्ये 250 वर्षांची परंपरा जोपासत भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव। भुईकोट दुर्ग दिव्यांच्या प्रकाशानं उजळला। एक पंक्ती अमर जवानांसाठी उपक्रम। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी विद्यार्थ्यांचा पुढाकार। हिंगोली शहरामधील दिवाळीतील प्रकाशमय रूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई। विविध रंगीबिरंगी आकाश कंदिलांनी शहराचं सौंदर्य अधिकच खुलवलं।
धुळ्यामध्ये खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरामध्ये दीपोत्सवाचं आयोजन. शेकडो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळला. दिवाळीनिमित्त एकविरा देवीला विविध पदार्थांचा खास नैवेद्य. नागपूरच्या रामटेक येथील पुरातन राम मंदिरामध्ये काकड आरतीला भाविकांची तुफान गर्दी. भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली प्रभू श्रीरामांची काकड आरती. कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो हा उत्सव. मीरा भाईंदरमधल्या पेणकरवाडा गावामधल्या निर्बादेवी मंदिराच्या पटांगणामध्ये भव्य दीपोत्सव. स्थानिकांनी एकत्र 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित केले. मुंबईमध्ये दिवाळीच्या 2 दिवसांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी. फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीमध्ये कमालीची वाढ. प्रदूषणामुळे मुंबईतली पहाट धुरकटलेली. प्रदूषणामुळे अनेकांना खोकला सर्दीचाही त्रास. भारतीय महिला क्रिकेट टीमनेही साजरी केली दिवाळी. महिला खेळाडूंकडून फटाक्यांची आतषबाजी. बीसीसीआयनं पोस्ट केला व्हिडिओ. यावेळी सगळ्या भारतीय महिला खेळाडू या भारतीय पोशाखामध्ये पाहायला मिळाल्या. सिंगापूरमध्येही दिवाळीचा उत्साह. सिंगापूरमधील लिटिल इंडियाचे रस्ते दिव्यांनी उजळले. सिंगापूरमधील प्रशासकीय पदांवर काम करणाऱ्या भारतीयांनी शेअर केला दिवाळीचा एक खास व्हिडिओ. अभिनेता अजय देवगणनं कुटुंबासह साजरी केली दिवाळी. मुलगा युग आणि काजलसह केलं ट्विनिंग. इशिता दत्तानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले सेलिब्रेशनचे फोटो. निवडणूक आयोगाकडून आता देशभर एसआयआरची तयारी. दिल्लीमध्ये झालेल्या 2 दिवसीय परिषदेमध्ये अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. बिहारमधील एसआयआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर आणि महाराष्ट्रातून मतदार याद्यांवरील संशय व्यक्त होत असतानाही आयोगाचं मोठं पाऊल. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नावावर महागठबंधनची सहमती झाल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती. राष्ट्रीय जनता दलमधील वरिष्ठ नेत्यांची एबीपी नेटवर्कला माहिती. तर तेजस्वी यादवांच्या नावाची आजच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली अगदी छोट्याशा ब्रेकची.